अण्णा पण लायसन्सचे रिव्हॉल्वर तुम्ही पकडू शकता, इलिगल वेपन्स त्याच्यापेक्षा 4 पटीनं 5 पटीनं आहेत. त्याच्यासाठी काय मोम केली पाहिजे? कारण अनेक लोकांचे सोशल मीडियाला फोटो आहेत, त्यांचे लायसन्सच नाहीत, पण त्यांच्या नवीन SP आलेले आहेत, त्यांनी याच्यावरती कारवाई चालू केली आहे असं मला वाटतं. जे लोक हे असे मीडियावरती असे ठॉय असे या असले जे फोटो काढतायत, ज्यांच्यावरती 307 किंवा दखलपात्र गुन्हे आहेत, अशा दखलपात्र गुन्ह्यावरती त्यांनी कारवाई चालू केली. अतिशय त्या बाबतीमध्ये आनंदाची बाब आहे आणि त्यांनी ह्या कारवाया लवकरात लवकर कराव्यात अशा प्रकारची माझी सुद्धा विनंती आहे. भाजीपाल्यासारखं वाटलंय का चणे फुटाण्यासारखं वाटलंय? मग संख्या परळीमध्ये जास्त आहेत म्हणजे मग कोण? आका आणि आका के आका यांच्याशिवाय काय झालंय? हे जे इतकं भयानक झालेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये की तुम्ही 1200 आणि 1300 मी सभागृहात म्हणलोय, मुंबईत सुद्धा एवढे परवाने नसतील, मग इथं कसं काय एवढे परवाने मिळाले? आणि तुम्हालाच का परवाने लागतात? कशासाठी लागतात? राख्याचे धंदे करायसाठी पिस्तोल लागतात का? अहो, राख्याच्या धंद्याचे काही पुरावे आहेत माझ्याकडं, तुम्ही जर बघितले तर ते फार भयानक आहे. तुम्ही दाखवा म्हणले तर दाखवतो मी, माझ्याकडे काही पुरावे आलेत. तर हे जे पिस्तोल प्रकरण आहे, पुढच्या 15 दिवसामध्ये माननीय जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या वरती आमचा विश्वास आहे, ते तातडीनं करतील. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की जे प्रॉपर्टी अटॅचमेंट ही जे ऑर्डर केलेली आहे साहेबांनी, ती अजिबात थांबू नये, फार स्पीडनी ते अटॅचमेंट झाली पाहिजे. म्हणजे आकांच्या बरोबर कोणाची प्रॉपर्टी आहे हे सुद्धा उघडं होईल. पण आतापर्यंत काही माहिती तुम्हाला दिली आहे का की इतक्या काय प्रॉपर्टी जप्त केलेल्या आहेत? कारण तिसरा दिवस आहे आम्हाला. हे बघा अजून त्याच्यामध्ये टेक्निकली काही प्रॉब्लेम्स असतील. तुम्ही ज्या वायुयोगाने पळायचं म्हणता, काही म्हणजे कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या कायदेशीर बाबी तपासल्याशिवाय याच्यामध्ये लगेच्या लगे फार गोष्टी होत नसतात. थोडा धीरे चलो, पण लेट बट थेट म्हणजे ST महामंडळ असते बरं का. पुढे चरित्र हनन केले जात असल्याची तक्रार महिला आयोगाकडे करण्यात आलेली आहे. कृपया तो विषय संपलेला आहे. जर आपण तो विषय बोलणार असाल तर मग माझी विनंती कृपया हे बघा, जे काही झालेलं आहे त्याला मी सामोरं जायला तयार आहे आणि मला वाटतं माझी बाजू अनेकांनी त्या ठिकाणी मांडलेले. कृपया संतोष देशमुख आणि बीड जिल्ह्यामधलं हे झालेलं जंगलराज, संतोष देशमुखचा झालेला अतिभयानक खून, याचा फोकस कृपया दुसरीकडे डायव्हर्ट करू नका. संतोष देशमुखचा खून प्रकरण आणि बीड जिल्ह्यामध्ये माजलेली ही जी दादागिरी आणि हे जे प्रकार आहेत याच्यावरती तुम्ही बोला. त्या प्रत्येक प्रश्नाचं सायंकाळी 5 पर्यंत मी उत्तर देत राहतो. जे थेट बाहेर येईल ते स्वीकारणार आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जेवढं कळतं तेवढं आम्हाला कळतं असं आम्ही म्हणू शकत नाहीत. का राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रॉपर्टीचा अटॅचमेंट चा निर्णय घेतला आहे? कारण ही प्रॉपर्टी ही लाखात नाही आहे, हजारात नाही आहे, ही क्रोअरमध्ये आहे, कोट्यवधी रुपयामध्ये त्या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे असं मला वाटतं. मी स्वतःच दाखवलेल्या प्रॉपर्टी आहेत. शिमरी, पारगाव, हे इथलं रसाळ म्हणून लोक होते, इथं मांजरसुंब्याला, ते दिघोळ जे तिथं आहे, आणि एक 3-4 अकाउंट आहेत. ते अकाउंट मी सांगतो संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत. 3-4-5 अकाउंटवरूनच सगळे पैसे दर महिन्याचं ट्रान्झॅक्शन हे झालेलं आहे. कोणाकोणाला झालेलं आहे, काय काय झालेलं आहे, ह्यातले कोण कोण लोक आहेत जे सतत पगारदार नोकर आहेत का काय आहेत का कोणत्या वेगळ्या प्रकाराला हे पैसे जात होते आणि ते अकाउंटवरून गेलेले आहेत.
ते अकाउंट नंबर, नावं, माणसं हे सगळं आता मी त्या ठिकाणी सांगतो. अण्णा काल चंद्रशेखर रात्रीपासून बावनकुळे त्यांना यांनी अटक